नमस्कार, जय महाराष्ट्र. महाराष्ट्र न्यूजवर आपलं स्वागत आहे. एक मोठी बातमी समोर येत आहे. बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. या प्रकरणात पोलीस कोठडीत असलेल्या 3 आरोपींनी आता कबुली दिली आहे. सुदर्शन गुले, जयराम चाटे आणि महेश केदार यांनी कबुली दिली आहे. संतोष देशमुख यांचा अपहरण करून मीच खून केला असं सुदर्शन गुलेनं म्हटलं आहे आणि आता या आरोपींच्या कबुलीवरून त्यांच्या शिक्षेचा मार्ग मोकळा झाला आहे. या प्रकरणात 3 आरोपींचा कबुली जबाब अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय. 9 डिसेंबर 2024 रोजी मासजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात 7 ते 8 आरोपी सध्या ताब्यात आहे, तर एक आरोपी कृष्ण आंधळे अजून सुद्धा फरार आहे. परंतु आता यामध्ये प्रमुख आरोपी असलेल्या सुदर्शन गुलेने महत्वाची कबुली दिली आणि म्हणून आता या आरोपींना कठोर शिक्षा होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. कालच्या प्रकरणामध्ये कोर्टामध्ये एक महत्वाची सुनावणी सुद्धा पार पडलेली आहे. यावेळी सरकारकडून नियुक्त केलेले विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी बाजू मांडली आणि आता लवकरच या प्रकरणामध्ये देशमुख कुटुंबियाला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे. तर मंडळी, या बाबतीत तुमचं काय मत आहे कमेंट मध्ये व्यक्त करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.